हॅलो, नमस्कार सगळ्यांना. सगळ्यात आधी सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे येणारं वर्ष सगळ्यांना आरोग्यमयी आणि सुखदायी जावो. आणि त्याचबरोबर आरोग्य तरंगच्या सलग तिसऱ्या सदरामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मागच्या एपिसोडमध्ये आपण विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरं दिलेली होती. त्यानंतर डायबिटीज अनुवंशिक म्हणजे जेनेटिक आहे का ह्यावर चर्चा केली होती. आज मी डॉक्टरांना ह्याला जोडूनच पुढचा प्रश्न विचारणार आहे. त्याआधी आपण त्यांचं स्वागत करूयात. हॅलो डॉक्टर. हॅलो. जे आपण मागच्या वेळेला बोलत होतो, डायबिटीस अनुवंशिक आहे का किंवा आहे असं म्हणतात, पण अनुवंशिकता वगळता डायबिटीस होण्याची काही कारण आहेत का हो? नक्कीच आहेत. मुळात डायबिटीसला लाईफस्टाईल डिसीज म्हटलेलं आहे आणि आधुनिक शास्त्रानुसार जास्त कार्बोहायड्रेट्स खाणं, मग त्यामध्ये गोड येतं, पिष्टमय पदार्थ येतात, किंवा जाडी वाढणं, व्यायाम न करणं, अशी बरीच डायबिटीसची कारणं दिलेली आहेत. काही औषधांमुळे स्टिरॉइड्स वगैरे घेण्यात आली तरी रक्तातली साखर वाढते असं आपल्याला आढळून येतं. पोस्ट कोविडसुद्धा म्हणजे कोविड नंतरसुद्धा अनेकांमध्ये डायबिटीसचं निदान झालेलं आहे. आपण आज जे मुख्य बघणार आहोत ते आयुर्वेद या बाबतीत काय म्हणतो हे बघूया. आयुर्वेदानुसार डायबिटीसची कारणं कोणती? अत्यंत सखोल वर्णन आयुर्वेदाने केलेलं आहे. याच्यात एक जनरल कारण आधी आपण बघूया. यामध्ये अव्यायाम असं आयुर्वेद म्हणतो, जे आपल्याला आधुनिक शास्त्र पण सांगतं की व्यायाम केला नाही, सिडेंटरी लाईफस्टाईल आपण ज्याला म्हणतो. आयुर्वेदाने पण अव्यायाम हे कारण सांगितलंय, म्हणजे व्यायाम न करणे. दुसरं महत्वाचं कारण जे सांगितलंय, ज्याचा आधुनिक शास्त्रात उल्लेख नाहीये, ते म्हणजे शयनम विधिवर्जितम, म्हणजे चुकीच्या पद्धतीने झोप घेणे. आता झोपेची चुकीची पद्धत कोणती? ह्या एपिसोडला सुरुवात जिनी केली, शाल्मली, ती तरुणांची प्रतिनिधी आहे आणि तिला उत्तर देताना आम्हाला अतिशय आनंद होतोय की डायबिटीसच्या कारणामध्ये झोपेची चुकीची पद्धत हे एक कारण सांगितलंय. म्हणजे काय, हल्ली अनेक जण रात्रभर काम करतात आणि मग ब्राह्ममुहूर्तावर उठावं असं जे सांगितलंय, लोक ब्राह्ममुहूर्तावर झोपतात. म्हणजे 2-3 वाजेपर्यंत काम करायचं, किंवा मजा करायची, किंवा पार्टी करायची, किंवा चिल करायचं फ्रेंड्स बरोबर, आणि मग उशिरा झोपायचं आणि उशिरा उठायचं 9-10 वाजेपर्यंत. हे जे विधिवर्जित शयन आहे, म्हणजे चुकीच्या पद्धतीने झोपणं आहे, हे आयुर्वेदाने डायबिटीसचं कारण सांगितलंय. दुसरं, दिवसा झोपणे. म्हणजे अनेकांना सवय असते, खूप गृहिणींना सवय असते, खूप काम करायचं सकाळी उठल्यापासनं आणि मग दिवसा 1.5-2 तास ताणून द्यायची. दिवसा कुणी झोपावं असं आयुर्वेद सांगतो? तर जे आजारी आहेत, जे वृद्ध आहेत, किंवा जे बाल आहेत, लहान मुलं, वृद्ध माणसं, जे खूप श्रमांनी थकलेले आहेत, किंवा जे आजारी आहेत, त्यांनी दिवसा झोपलं तर काही हरकत नाही. किंवा ग्रीष्म ऋतू म्हणजे भर कडक उन्हाळा आहे आणि आपण दिवसा झोपलं तर ती झोप बलदायी ठरते. पण या व्यतिरिक्त जो माणूस दिवसा झोपतो, विशेष करून जेवल्या जेवल्या झोपतो, त्याच्या शरीरात कफ आणि पित्ताचा प्रकोप होतो आणि डायबिटीसचं ते कारण बनतं. याशिवाय अनेक वेळेला शिफ्ट ड्युटी वर्कर्स जे असतात, किंवा काहींची IT मधल्या लोकांची अमेरिकन टायमिंग्स असतात आणि त्यामुळे उशिरापर्यंत काम करणं आणि मग उशिरा झोपणं, ह्यामुळे सुद्धा डायबिटीस सारख्या रोगाला आमंत्रण मिळतं. आता तुम्ही म्हणाल की मग हे कारण कसं वर्ज्य करणार? खरंच आहे, हे शक्य नाही आहे प्रत्येकाला वर्ज्य करणं. पण जर असं जागरण झालं तर त्यावेळी दिवसा किती तास झोपावं, किती वेळ झोपावं, म्हणजे फॉर एक्झाम्पल 7-8 तास झोप आवश्यक असते. समजा तुम्ही रात्री झोपू शकला नाही, त्याऐवजी दिवसा झोप काढली, तर तुम्ही दिवसा 7-8 तास झोपणं अपेक्षित नाहीये, तर त्याच्यात निम्मा वेळ झोपा, मग 4-5 तासच झोपा, असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे.
तर ह्या पद्धतीने झोपेचं हे कारण जे आहे त्याचा आपण विचार करूया. दुसरं कारण जे आहे की एका ठिकाणी दीर्घकाळ बसणं. आता हे कोण कोण करतं? तर मुख्य कम्प्युटर समोर, लॅपटॉप समोर बसून दिवसभर काम करणारे, किंवा बँकर्स, कॅशियर्स की ज्यांना आपल्या जागेवरनं हलता येत नाही, गल्ल्यावर बसणारे शेटजी, भाजी विक्रेते की ज्यांना आपलं दुकान सोडून किंवा आपला काय म्हणतात त्याला ठेला सोडून हलता येत नाही, पण हे दीर्घकाळ बसून राहणं हे सुद्धा आयुर्वेदाने डायबिटीसचं कारण सांगितलंय. या व्यतिरिक्त काही पदार्थांचा उल्लेख केलेला आहे. सध्या आपण पाहतो दुधावर संक्रांत आलेली आहे. आयुर्वेदाने सुद्धा पयांसी म्हणजे दुग्ध विकृती, दुधापासून केलेले निरनिराळे पदार्थ हे कफज प्रमेहाचं कारण सांगितलंय. प्रमेह म्हणजे डायबिटीस हे आपण आपल्या पहिल्या एपिसोडमध्ये पाहिलं. कफज प्रमेह हा प्रमेहाचा एक प्रकार आहे. यामध्ये मुख्यत्वे करून अधमुर दही, लस्सी, मिल्कशेक्स, खिरी वेगवेगळ्या, गूळ, काकवी म्हणजे याच्यापासनं गुळापासनं केलेले पदार्थ, उसापासनं केलेले पदार्थ ज्याला इक्षू विकृती किंवा गुड विकृती म्हणतात, हे सगळे पदार्थ कफज प्रमेहाचं कारण सांगितलंय. आपल्याला मिल्कशेक्स खूप आवडतात, आईस्क्रीम्स खूप आवडतात, पण मिल्कशेक्स एस्पेशली फळं आणि दूध एकत्र घेणं हे संयोग विरुद्ध आहे असं आपण म्हणतो. दुधामध्ये विशेष करून म्हशीचं दूध हे सुद्धा कफकारक आहे आणि त्याप्रमाणे दुधाचे विविध प्रकार जसा खवा आहे, चीज आहे, हे डायबिटीसचं कारण आहे. त्यानंतर तूप, अति प्रमाणात जर तुपाचं सेवन केलं तर डायबिटीसला आमंत्रण मिळतं. म्हणजे तूप घरचं असो, लोणकढं असो, पण त्याचीही मात्रा ही मर्यादितच पाहिजे. पूर्वी मला आठवतंय वाटी वाटी तूप घ्यायची लोक, आणि सतत जर हे पुन्हा पुन्हा वारंवार असं सेवन झालं तर मात्र डायबिटीसला आमंत्रण मिळतं. याशिवाय मिठाया आहेत, पनीर आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आहेत. मला यात इथे सांगावंसं वाटतं की जो पदार्थ द्रव आहे, स्निग्ध आहे, शीत म्हणजे थंड आहे, आणि पिच्छिल म्हणजे चिकट आहे, हे सगळे गुण ज्या पदार्थात आहेत तो डायबिटीसला निमंत्रण देतो. आता आपण बघूया मी सांगितलेल्या कुठल्या कुठल्या पदार्थांमध्ये द्रव, स्निग्ध, थंड आणि पिच्छिल म्हणजे चिकट हे गुण येतात. लस्सीमध्ये येतात, मिल्कशेकमध्ये येतात. मी काही वर्षांपूर्वी माझी मुलगी जेव्हा शाळेत होती तेव्हा ती मला एक कॅडबी नावाचा पदार्थ तिने मला सांगितला होता की सगळ्यांना प्रचंड कॅडबी आवडते. मला माहीत नव्हतं काय हा पदार्थ आहे. मी सहज म्हणून एक दिवस मुद्दाम तो मागवला, टेस्ट केला, आणि म्हणजे मला अक्षरशः धडकी भरली. त्या कॅडबी जी सगळ्यांना जी प्रचंड आवडते मुलांना, त्यामध्ये द्रवता आहे, स्निग्धता आहे, चिकटपणा आहे, थंडपणा आहे, आणि अक्षरशः सांगते मुलांना ही आवडतीये ही खूप काळजीची बाब आहे. असे अनेक पदार्थ सांगता येतील, पण त्यामुळे ह्या पदार्थांचं सेवन करणं किती प्रमाणात करायचं, किती फ्रिक्वेन्सीनी करायचं आणि किती फ्रिक्वेन्सीनी मुलांना करू द्यायचं, हा विचार आपल्याला आज नक्की करायला लागणार आहे. दूध आपण म्हणतो सगळेजण A1 A2 हा तर एक ही लढाईच चाललेली आहे. A1 चांगलं का A2 चांगलं, गाईचं चांगलं का म्हशीचं चांगलं, मग दूध प्यावं की नाही हा प्रत्येकाला प्रश्न पडतो. खरं सांगू का, जर रिकाम्या पोटी दूध प्यायलं, तापवलेलं दूध प्यायलं, साय काढलेलं दूध प्यायलं, किंवा गाईचं दूध प्यायलं, साय काढलेलं म्हशीचं दूध किंवा गाईचं दूध की ज्याच्यामध्ये फॅट्स कमी असतात, हे जर दूध प्यायलं तर दूध हे वरदान आहे. आपलं चुकतं कुठे, दूध घेण्याची पद्धत चुकते. सकाळी नाश्त्याबरोबर ग्लासभर दूध घ्यायचं, किंवा रात्री झोपताना जेवण झाल्यानंतर दूध घ्यायचं, किंवा दुधाच्या पुढे मागे तिखटा मिठाचा पदार्थ खायचा, हे चुकीचं आहे आणि त्यामुळे दूध हे प्रॉब्लेमॅटिक झालेलं आहे. भूक लागलेली असताना, पोट रिकामं असताना तापवलेलं दूध तुम्ही जर घेतलं, आणि जर तुम्ही व्यायाम फारसा करत नसाल तर साय काढलेलं दूध जर घेतलं, शिवाय हळद दूध, टर्मरिक लाटे हल्ली फॉरेनमध्ये खूप फेमस आहे हा प्रकार, म्हणजे हळदीचं दूध जे आपण वरदान म्हणतो, अनेक आजारांवरची आपण एक मात्रा म्हणतो, हे दूध प्यायला काहीच हरकत नाही.
आता तुम्हाला डायबिटीस झाला असेल, तुमची शुगर खूप जास्त असेल, शरीरात सगळा फिजिओलॉजिकल डिस्टर्बन्स असेल आणि त्यात तुम्ही दूध प्यायलं आणि तुमची जर शुगर वाढली तर डेफिनेटली दूध पिऊ नका. पण एरवी तापवलेलं दूध, साय काढलेलं दूध रिकाम्या पोटी घेतलं तर डेफिनेटली दूध हे वरदान आहे. त्याच्यानंतर असे अनेक पदार्थ आहेत. ताक घेऊ की नाही, घ्यावं की घेऊ नये. ताक हे दह्यापासूनच केलेलं असतं, पण पूर्ण विरजलेल्या दह्यापासून केलेलं ताजं गोड ताक जे आहे ते तुमचा अग्नी प्रज्वलित करतं. त्यामुळे ताक अवश्य घ्यावं. त्यामध्ये हिंग, जिरेपूड असं घालून सुंठ थोडीशी असं घालून जर ताक घेतलं तर ते पचनाला मदत करतं आणि ताक हे वरदान ठरतं, जरी दुधापासनं पुढे दुग्ध परंपरेतनं आलेला पदार्थ असला तरीही. दही आणि ताक यात निश्चित फरक आहे. आयुर्वेदानुसार दह्यामुळे, एस्पेशली अधमुऱ्या दह्यामुळे कफ प्रकोप होतो. शिळं दही असेल तर पित्त प्रकोप होतो, पण ताजं गोड ताक असेल तर त्यांनी अग्नी प्रज्वलित होऊन पचनाला मदत होते. त्याच्यानंतर पिष्टमय पदार्थ, मैदा, साबुदाणा, बटाटा, रताळी, विशिष्ट तांदूळाच्या जातींपासून केलेला भात हा नक्कीच प्रमेहाचं कारण सांगितलेलं आहे. तसंच उडीद डाळ ही पण एक प्रमेहाचं कारण आहे. आता कधीतरी थोडंफार खाणं आणि सतत वारंवार अतिप्रमाणात सेवन करणं या दोन्हीत मात्र फरक आहे. ज्यांच्या आहारामध्ये सतत तांदूळ आणि उडीद डाळ असते ते प्रमेहाला आमंत्रण देतात. अजून एक सांगितलंय ते म्हणजे नवीन धान्य. पूर्वी आपल्याकडे पद्धत होती की धान्य वर्षाचं साठवायचं, ते जुनं झालं की वापरायचं, यात कुणाला काही विशेष वाटत नसे. आता प्रत्येकाला रेडीमेड पिठं हवी आहेत, धान्य साठवण्याच्या पद्धती गेलेल्या आहेत, पण आयुर्वेदाने सांगितलंय नवीन धान्य हे प्रमेहाचं कारण आहे. म्हणजे शेतात तयार झालेलं धान्य 1-2-3 महिन्यात आपल्या घरी येतं आणि आपण ते लगेच वापरायला घेतो. हे धान्य शरीरातला क्लेद वाढवतो, शरीरातला कफ वाढवतो आणि प्रमेहाला आमंत्रण देतो. त्यामुळे आपल्याला ह्या प्रॅक्टिसेसचा नक्की आज पुनर्विचार करायला हवाय की वर्षभराचं धान्य आपण साठवायचं का आपण विकत आयती पिठं आणायची किंवा थोडं थोडं धान्य आणून ते वापरायचं. याशिवाय सी फूड म्हणजे ग्राम्य अनुप औदक मांस, पाण्यात राहणाऱ्या जलचरांचं मांस किंवा दलदलीच्या प्रदेशात राहणाऱ्या प्राण्यांचं मांस म्हणजे पोर्क आपण म्हणतो किंवा सी फूड म्हणतो, किंवा एका जागी बांधून ठेवलेल्या प्राण्यांचं मांस हे पण प्रमेहाला आमंत्रण करतं. मग काय खावं? मांस खावं की खाऊ नये? आयुर्वेदाने विशिष्ट पद्धतीने तयार केलेलं मांस हे खाण्याविषयी सूचना दिलेल्या आहेत की कुठल्या प्राण्याचं खावं, कधी खावं, त्याचा कुठला भाग खावा, कशा प्रकारे ते संस्कृत करावं. बरेच वेळेला आयुर्वेद आणि व्हेजिटेरियनिझम याची सांगड घातली जाते. म्हणजे आयुर्वेद म्हणजे शाकाहार असं मानलं जातं. ते सत्य नाही आहे. इनफॅक्ट कुठलं मांस हे चांगलं, कशा पद्धतीने करावं याच्या डिटेल्ड इन्स्ट्रक्शन्स आयुर्वेदामध्ये आहेत. प्रमेहाच्या बाबतीत म्हटलं तर जलचर प्राण्यांचं मांस म्हणजे सी फूड किंवा पोर्क हे प्रमेहाला कारणीभूत आहे. शेवटी प्रत्येकाच्या पुढे एक वाक्य नक्कीच की हे अतिप्रमाणात पुन्हा पुन्हा खाणं हे प्रमेहाचं कारण सांगितलंय. तर आपण अशा प्रकारे प्रमेहाची काही कारणं बघितली. ग्रेट. म्हणजे थोडक्यात जर समअप करायचं तर अवेळी झोप, खूप बसणं, अतिप्रमाणात खाल्लेले दुग्धजन्य पदार्थ, सी फूड या सगळ्या मला आवडणाऱ्या गोष्टी, आणि पोर्क, मिठाया, पनीर आणि द्रव, स्निग्ध, चिकट आणि थंड पदार्थ ते सुद्धा मला आवडणारे गोष्टी, हे सगळं खाल्लं तर डायबिटीस होण्याची शक्यता वाढते थोडक्यात. एनिवेज पुढे जाऊयात आपण. आता तुम्ही डायबिटीसच्या प्रकारांविषयी कायम बोलता. हो. मुख्य काय आहे माहितीये का, आधुनिक शास्त्राने डायबिटीसचे 2 प्रकार मुख्यतः सांगितले, टाईप 1 आणि टाईप 2. टाईप 1 म्हणजे सर्वसाधारणपणे लहान मुलांना होतो किंवा ज्यांना होतो त्यांना इन्शुलिन बाहेरनं पूर्णतः द्यायला लागतं, कारण त्यांच्या शरीरात इन्शुलिनची निर्मिती होत नाही. त्याला आपण टाईप 1 म्हणतो. अशा लोकांचं प्रमाण 5 ते 10% आहे एकूण डायबिटीसच्या रुग्णांपैकी. दुसरा जो 90% वर आढळणारा डायबिटीसचा प्रकार आहे तो टाईप 2, जो लठ्ठ माणसांना होतो असं म्हणतात. पण
आयुर्वेदाने डायबिटीसचे काही वेगळे प्रकार केलेले आहेत, ते आपण पुढच्या वेळी बघूया. ओके. हे जे आता टाईप 1 आणि टाईप 2 डायबिटीसचे मॉडर्न सायन्सनी प्रकार केले आहेत, त्याच्या अनुषंगाने भारतातील डायबिटीसबद्दल तुम्ही काय सांगाल? हां, आता कसं आहे, आपण म्हणतो की टाईप 2 डायबिटीस हा लठ्ठ लोकांना होणारा डायबिटीस, एस्पेशली डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये म्हणजे अमेरिका वगैरे सारख्या देशांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण खूप जास्त आहे आणि त्यांच्यामध्ये तो टाईप 2 डायबिटीस आढळतो. त्यांच्या तुलनेमध्ये भारतामध्ये जाडी तेवढी नसताना सुद्धा लोकांमध्ये डायबिटीस आढळतो. म्हणजे मध्यम शरीरयष्टी आहे, BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स त्याचा म्हणला तर BMI नुसार वजन पण ते नॉर्मल BMI असलेले आहेत, पण तरीही त्या लोकांमध्ये डायबिटीस आढळतो. भारतामध्ये स्पेशली जर अमेरिकेतल्या लोकांना 50ला डायबिटीस होत असेल तर भारतामध्ये 30-35च डायबिटीस दिसतो. आणि अलीकडे गेल्या 4-5 वर्षात 25ल्या मुलांमध्ये सुद्धा तरुणांमध्ये डायबिटीस दिसायला लागलेला आहे. डायबिटीस होण्याचं जे वय आहे ते अलीकडे टाईप 2 डायबिटीसचं म्हणते मी, जो म्हणजे प्रौढांमध्ये दिसायचा डायबिटीस, तो डायबिटीस दिसण्याचं वय हे अलीकडे येत चाललंय. शिवाय भारतामध्ये असं दिसतं की अगदी मध्यम शरीरयष्टी किंवा बारीक शरीरयष्टीच्या लोकांनाही टाईप 2 डायबिटीस होतो. आणि प्री डायबिटीस या अवस्थेपासून डायबिटीस होण्याची जी काही त्यांची प्रोसेस आहे ते रॅपिड प्रोग्रेशन होतं असं म्हटलं जातं, की पटकन त्यांचं प्री डायबिटीसमधनं डायबिटीस या अवस्थेत रूपांतर होतो. तर अशा प्रकारे तुम्हाला डायबिटीस भारतातला दिसतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण, जन्मतः ज्यांचं वय कमी आहे, ज्या बाळाचं वजन कमी आहे, त्या बाळांनी जेव्हा वाढतं त्याचा कुमारावस्थेत तारुण्यावस्थेत प्रवेश होतो आणि त्यावेळी जर त्याचं वजन वाढलं तर शरीरामध्ये त्याची चरबीच जास्त वाढते आणि अशांना डायबिटीस किंवा हार्ट प्रॉब्लेम होण्याची शक्यता खूप जास्त असते. याच्यावर प्रचंड संशोधन झालेलं आहे. पुण्यामध्ये KEM हॉस्पिटलमध्ये डॉक्टर चित्तरंजन याज्ञिक यांचा जो पुणे मॅटर्नल न्यूट्रिशन स्टडी आहे त्या अभ्यासाने या विषयावर अतिशय जास्त प्रकाश टाकलेला आहे. आणि त्यानुसार लो बर्थ वेट बेबी म्हणजे जन्मतः कमी वजनाचं बाळ होणं त्यांच्यामध्ये डायबिटीसचा धोका हा खूप जास्त असतो. ओके. मग या कमी वजन किंवा नॉर्मल वजन असलेल्या व्यक्तींमध्ये डायबिटीस होण्याची शक्यता आहे हे कळणार कसं? बरोबर, कारण आतापर्यंत लठ्ठपणा आहे, पोटाचा घेर जास्त आहे म्हणजे यांना डायबिटीसची शक्यता आहे असं आधुनिक शास्त्र म्हणतच होतं आणि अजूनही म्हणतं. जर तपासण्या केल्या रक्ताच्या तर तरीही त्यामध्ये शुगर ही प्रमाणाने जास्त आढळते किंवा मेटाबॉलिक सिंड्रोमचे काही पॅरामीटर्स जे आपण आधी पाहिले ते दिसायला लागतात. पण आयुर्वेदाने काही स्पेसिफिक अशी लक्षणं सांगितलेली आहेत की जी डायबिटीस किंवा प्रमेह होण्याच्या आधी दिसतात. आणि ह्याचा अभ्यास करून आयुर्वेदावर आधारित आर्टिफिशियल इंटेलिजन्स ड्रिव्हन टेस्ट आपण डेव्हलप केली आहे, जी आई टेस्ट आपण म्हणतो, AAI टेस्ट, आयुर्वेदा बेस्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स ड्रिव्हन टेस्ट, जी मी मागच्या वेळी पण सांगितलं की MKCLच्या सौजन्याने ही टेस्ट तयार झालेली आहे. ही टेस्ट तुम्ही घेतली की तुम्ही त्या रिस्कमध्ये आहात की नाही हे आपल्याला कळतं. मग ही टेस्ट एस्पेशली याचं वैशिष्ट्य काय आहे की थिन बट फॅट इंडियन्स असा कन्सेप्ट आहे. म्हणजे बारीक पण जाड, म्हणजे जे भारतीय बारीक आहेत पण तुलनेने त्यांच्यामध्ये चरबीचं प्रमाण खूप जास्त आहे त्याला थिन बट फॅट असं म्हटलं जातं. आणि अशांमध्ये डायबिटीसचा धोका कितपत आहे हे ओळखण्यासाठी त्या टेस्टचा उपयोग होतो, आई टेस्टचा उपयोग होतो. ही टेस्ट ऑनलाईन अवेलेबल आहे आणि ती प्रत्येकजण आपल्या मोबाईलवर पण देऊ शकतो, कारण त्याच्यामध्ये फक्त प्रश्नोत्तरं आहेत आणि त्या प्रश्नोत्तराच्या माध्यमातून पुढे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून तुमचा रिपोर्ट जनरेट केला जातो. त्यामुळे प्रत्येकाने ही टेस्ट घ्यावी. आम्ही कमेंट बॉक्समध्ये लिंक त्याची देत आहोत. ओके. आता अजून एक प्रश्न. हां, हे सगळे जे पदार्थ आहेत जे आवडतायत पण खाता येत नाहीयेत ते आणि बाकीचे, या सगळ्यांची भूक कशी कंट्रोल करायची? भूक कंट्रोल करणं
हा खूप मोठा प्रश्न आहे. सध्या माहिती आहे का, प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी झालेला आहे. म्हणजे इझी अवेलेबिलिटी इज द बिगेस्ट प्रॉब्लेम. त्यामुळे भूक नसताना सुद्धा पदार्थ पाहून आपल्याला भूक लागते, तोंडाला पाणी सुटतं. तुम्हाला जर 2 वेळा मी फक्त पोळी भाजी खा म्हटलं तर खाल, पण जर भूक नसेल तर तुम्ही म्हणाल नाही मला नाही खायची. पण पूर्ण जेवण झालेलं असताना, पोट भरलेलं असताना जर तुमच्या पुढे तुमच्या आवडीचे पदार्थ ठेवले तर भरल्या पोटी सुद्धा आपण ते खाऊ शकतो. आणि हाच प्रॉब्लेम आहे. म्हणजे जशी आज मी पाणीपुरी खाल्ली तसं. अगदी बरोबर. आणि त्यासाठी आपल्याला हा जो आरोग्य तरंग ही जी आपण चळवळ उभी करतोय ती ह्या सगळ्या प्रश्नांचा विचार करण्यासाठी करतोय. भूक कशी कंट्रोल करायची माहितीये का? सगळ्यात महत्त्वाचं क्वालिटी, क्वांटिटी आणि फ्रिक्वेन्सी या 3 पातळ्यांवर कंट्रोल करायला लागतो. क्वालिटी म्हणजे अन्नाची क्वालिटी, म्हणजे तुम्ही काय प्रकारचं अन्न खाता त्यावर तुमची भूक उद्दीपित होणार आहे की नाही हे ठरतं. सतत चमचमीत पदार्थ खाल्ले तर सतत भूक लागते. दुसरं क्वांटिटी. क्वांटिटी म्हणजे तुम्ही किती प्रमाणात खाता. खूप जास्त खा, सतत भूक लागेल. गंमत म्हणजे एखाद्याला वाटतं की आता मी व्यवस्थित पोटभर खाऊन घेतो बरं का, म्हणजे मला लवकर भूक लागणार नाही. काही नाही, ज्यांना भूक लागायची ती अगदी कितीही तुम्ही पोटभर जेवलात तरी 4 तासांनी भूक लागतेच. ती भूक जी असते ना ती खोटी भूक असते, सवयीची भूक असते. कारण तुम्ही जेवढं अन्न खाता तेवढ्या अन्नाची शरीराला खरं तर गरज नसते. पण हे आपल्याला शरीराची गरज कोणती आणि आपल्या मुखामध्ये असलेल्या 4 इंच लांबीच्या जिव्हेची गरज कुठली हे आपल्याला ओळखायला लागतं. तिसरी आहे फ्रिक्वेन्सी, म्हणजे सतत खात राहणं. जेव्हा तुम्हाला भूक कंट्रोल करायची आहे तेव्हा पहिली फ्रिक्वेन्सी कमी करा, नंतर क्वांटिटी कमी करा, म्हणजे आहाराचं प्रमाण कमी करा, आणि नंतर क्वालिटी बदला. या 3 टप्प्यात तुम्हाला भुकेवर कंट्रोल करता येतं. त्यासाठीच आम्ही मार्गदर्शन 1-to-1 मार्गदर्शन करण्यासाठी आरोग्य तरंग हा प्रोग्राम आम्ही आखत आहोत. कारण अनेकांकडनं तसा प्रतिसाद येतोय की आम्हाला 1-to-1 मार्गदर्शन हवंय. तर त्या दृष्टीनेही आमची योजना सुरू आहे. ग्रेट. आपण काही कमेंट बॉक्स मधले प्रश्न घेऊया. चालेल. तुम्ही जे उडीद डाळीविषयी वगैरे म्हणलात, आय थिंक त्याच्याशी रिलेटेड आहे हा प्रश्न. प्रतिमा पळशीकर मॅडम म्हणतायत दक्षिणेकडे तर इडली आणि डोसा हे जास्त खातात, रादर ते त्यांचं स्टेपल फूडच आहे. बरोबर. मग म्हणजे त्यांना धोका जास्त आहे का? हा म्हणजे एकंदरीत तुम्ही भारतात डायबिटीसचं प्रमाण पाहिलं तर दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये, साऊथ इंडियामध्ये डायबिटीसचं प्रमाण हायेस्ट आहे असं दिसून येतं. पण ते किती वर्षानुवर्ष आता तेच फूड खातात. हो, पण त्यांचे जरी ते वर्षानुवर्ष खात असले तरी वर्षानुवर्ष ते जे शारीरिक मेहनत करायचे, कष्ट करायचे ते आता त्यांचे बंद झालेले आहेत. त्यामुळे आहार तोच राहिला, किंबहुना वाढला, पण शारीरिक कष्ट कमी झाले आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये डायबिटीसचं प्रमाण आणि लठ्ठपणाचं प्रमाण प्रचंड दिसतं. परफेक्ट, गॉट इट. अजून एक प्रश्न आहे, पानसे मॅडमनी विचारलाय, शुगर आणि कोलेस्ट्रॉल यांचा परस्पर संबंध आहे का? कोलेस्ट्रॉल म्हणजे चरबी आणि शुगर म्हणजे साखर, रक्त शर्करा. परस्पर संबंध असा डायरेक्टली असेलच असं नाही, पण तुमची एकंदरच लाईफस्टाईल जी आहे त्यांनी शुगर पण वाढू शकते आणि त्यांनी कोलेस्ट्रॉल पण वाढू शकतं. अशा प्रकारे तो संबंध आहे. ग्रेट. अजून कोणाला कमेंट बॉक्समध्ये काही प्रश्न असतील तर त्यांनी विचारावेत. मंदार जोशी विचारतायत, हेरिडिटरी फॅक्टर्स ऑल्सो मॅटर? डेफिनेटली. फारच छान प्रश्न आहे हा. डायबिटीस हा अनुवंशिक असतो आणि त्याप्रमाणे हेरिडिटी ही मॅटर करतेच. आपण त्याला जेनेटिक डायबिटीस म्हणतो, म्हणजे मराठीत त्याला गुणसूत्र म्हणतात. पण तुम्हाला माहिती आहे का, एपिजेनेटिक्स नावाचं पण एक शास्त्र आहे. ते काय सांगतं की तुमच्या जीन्सनुसार, म्हणजे गुणसूत्रांनुसार तुम्हाला एखादा व्याधी होईल किंवा होणार नाही, ते जीन एक्सप्रेशन होईल किंवा होणार नाही, हे एन्व्हायरमेंटवर, म्हणजेच तुम्ही काय खाता, कसे राहता, तुमची लाईफस्टाईल काय आहे, तुमचं एन्व्हायरमेंट काय आहे त्याच्यावर अवलंबून असतं. म्हणजे समजा तुमच्या शरीरात डायबिटीसचे जीन्स आहेत, पण तुम्ही तुमची लाईफस्टाईल, तुमचा आहार,
तुमचा विहार, तुमचा व्यायाम हे जर रेग्युलेट केलं, डायबिटीसवर नजर ठेवलीत, तर डायबिटीस होणार नाही. झाला तरी त्याची तीव्रता तेवढी असणार नाही. आणि ह्यासाठी म्हणजे थोडक्यात गुणसूत्र आहेत. ती गुणसूत्र तुमची गुण दाखवतील की गुण उधळतील हे तुमच्या हातात आहे. ग्रेट. आपण 1 मिनिटं थांबूयात. अजून कोणाला प्रश्न असतील तर त्यांनी ते कमेंट बॉक्समध्ये टाकावेत. येस. तोवर मी एक जनरल प्रतिक्रिया वाचून दाखवते. तन्वी पळशीकर म्हणतायत नाईस इन्फॉर्मेशन. थँक्यू तन्वी ताई, थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. तू सलग 3rd वेबिनार जॉईन करतेस, सो थँक्स अ लॉट. आणि माझी प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांचे अजूनही काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता. पुढच्या वेबिनारमध्ये आम्ही त्यांची उत्तरं द्यायचा प्रयत्न करू. ग्रेट. मग आत्ता आपण थांबूयात. चालेल. धन्यवाद सगळ्यांना आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू डॉक्टर. आरोग्य तरंग चळवळ ही जी आम्ही आखलेली आहे त्यात आम्ही एक ध्येय घेऊन उतरतो आहोत. ते ध्येय आमच्या अनेक मेसेजेसमधनं, कॉन्टेंटमधनं तुमच्यापर्यंत येतच असेल. 1 दशलक्ष लोकांपर्यंत म्हणजे 10 लाख लोकांपर्यंत आरोग्य तरंगाच्या मार्फत आयुर्वेद घेऊन जाणं हे ध्येय आम्ही आमच्यासाठी आखलंय. हे आमचं न्यू इयर रेझोल्युशन आहे असं तुम्ही म्हणू शकता. त्याच्यात मुळात डायबिटीस प्रिव्हेंट करणे, डायबिटीस प्रिव्हेन्शन ह्याच्यावर आमचा फोकस असणार आहे. कारण डायबिटीस ही एक सुनामी आहे. ती रोखणं हे काही आम्हा एकट्या दुकट्यांना शक्यच नाहीये, रादर ते कोणाचं कामच नाहीये. आम्ही त्यातला आमचा खारीचा वाटा उचलतोय. आरोग्याचे हे तरंग पसरवण्यासाठी, सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही जॉईन होताय ना. धन्यवाद. आज थांबूयात आपण. अजून काही प्रश्न असतील तर जरूर कळवा. आम्ही त्यांची उत्तरं पुढच्या सेमिनारमध्ये नक्की देऊ. थँक्यू.